हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमचीच क्रिएटर आणि डेकोरेटर भक्ती. आज आहे आपले 2 प्रोग्राम. एक मोठा लॉन्चमध्ये आहे आणि एक घरगुती आहे. तर आज दोघांचे पण मी व्हिडिओ म्हणजे मी कसं प्रोग्राम करते, कसे डेकोरेशन करते, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. आम्ही भक्ती इव्हेंट्सचे असे लोगोवाले आम्ही टी-शर्ट छापले. हे बघा, लोगो दिसत असेल तुम्हाला. टीमसाठीही छापायला टाकले. ते अजून यायचे आहेत. बॅक साइडनी पण दाखवते. आहे आपल्या भक्ती इव्हेंट्सचा लोगो आणि असे आपण टी-शर्ट छापून घेतले. हे माझ्यासाठी आणि प्रत्येक म्हणजे टीम मेंबरचं नाव पण आहे खाली. आता ही माझी टी-शर्ट असल्यामुळे माझं नाव आहे खाली. बाकीच्या टीम मेंबर्सची वेगळी त्यांची त्यांची नावं त्यांच्या टी-शर्टवर आपण छापली आहेत. तर प्रोफेशनल ह्याच्यामध्ये आपण जातोय. सो आपण टी-शर्ट पासून सुरुवात केली म्हणून आपण टी-शर्ट आधी छापून घेतले. आता सगळ्यात आधी तर मी माझ्या यशवंतीला घेऊन निघते मार्केटमध्ये. जे काय मला सामान लागणार आहे त्याचे पण मी व्हिडिओ टाकते. पण मी आता यशवंतीला घेऊन मी मार्केटमध्ये जाऊन सामान घेऊन मग मी डेस्टिनेशनला पोहोचणार आहे. सो बघा पुढे. मी आता फोटोच्या प्रिंट घेतल्या आहेत. आता मी पुढची कामं करायला चालली आहे. आता मी आली आपल्या बॅनरच्या प्रिंट घ्यायला. बॅनरच्या प्रिंट घेते आणि मग मी पुढे जाईल. माझ्या यशवंतीवर मी भरभरून सामान घेऊन फिरत असते. बघा, ह्यासाठी मी खूप बोलणे खाते सगळ्यांचे की तू काय एवढं कधीतरी तुला लागेल पडेल, हे काय अशी कामं करते. पण मला कामाची कधीच लाज वाटत नाही. मी पडेल ते काम करत असते. पोचलो एकदाच डेस्टिनेशनला. हे आहे डेस्टिनेशन आपलं. आणि आज क्वीन काढावी लागली. हिचं नाव पण आम्ही ठेवलं. हिचं नाव क्वीन आहे. क्वीन काढावी लागली कारण सामान भरपूर होतं आणि यशवंतीवर येण्यासारखं नव्हतं. त्यामुळे क्वीन मध्ये सगळं आणावं लागलं. हे अशा प्रकारे आम्ही सगळं सामान कॅरी करतो. सामान मी सगळं आता आणून ठेवलंय. आता करणार आहे डेकोरेशनला सुरुवात. पण थांबा. कितीही काहीही करा, काहीतरी राहतच आणि छोटा मोठा गोंधळ होतो. आज मी विसरलीये पकड. हा नट उघडता उघडत नव्हता. शेवटी मी आता गॅरेजमध्ये जाऊन तो ओपन करून आणलाय. इथे बाजूलाच गॅरेज होतं. ते जाऊन मी हा ओपन करून आणलाय. असे छोटे मोठे खूप अडचणी येत असतात, तरी पण आपण करत असतो सगळं. इकडे स्टँड लावून घेते मी आता. सिमर वॉल लावायची त्यावर. आता स्टँड लावून झालंय माझं. आता मी घेते ही सिमर वॉल लावायला. सिमर वॉल लावणं थोडं हार्ड असतं. अशी असते सिमर वॉल. एक एक ब्लॉक आपल्याला जोडून. आता मी एकटीच आहे. बलूनचं काम करायला माणसं येणार आहेत, पण ती थोड्या वेळाने येणार आहेत. सिमर वॉल मी तोपर्यंत लावून घेते. कुठलंच काम सोपं नसतं, पण ते तेवढं अवघडही नसतं न करण्या इतकं. स्वतः बघा, मी एक एक ब्लॉक जोडून मी एवढे ब्लॉक लावून झालेत आपले. हे माझं सुरू असलेलं काम. आता तरी मी सध्या एकटीच करते, पण माणसं येतात ती पण दुसऱ्या. माझ्या या चॅनलवर तुम्हाला सगळे डिटेल्स इव्हेंटचे, काय करते, काय करावं लागतं इव्हेंटच्या बिझनेससाठी, हे सगळं बघायला मिळेल. खूप छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. वेलकम बोर्ड. आता हा जो मी बनवते तो वेलकम बोर्ड आहे. वेलकम बोर्ड, छोट्या छोट्या गोष्टी असतात. खूप लक्षात ठेवून आपल्याला आपला इव्हेंट कम्प्लीट करायचा असतो. हा बघा माझा वेलकम बोर्ड. इथे आता बेबीचं नाव येईल मध्ये. माणसं आलेली आहे. बलून फुलवायला सुरुवात झालेली आहे. आता ते त्यांचं काम करतात आहे आणि मी आपलं पुढचं काम करते. रिंग आणि यू शेपला आपण बॉस बेबीचे बॅनर लावून घेतले. आता त्याला बलून आर्च लागेल. त्यानंतर त्याचा फायनल लुक रेडी होईल.
इथे मी एका स्टँडला बेबीचे 12 मंथचे फोटोज लावून घेते. ते कसं दिसतंय तुम्ही मला नक्की सांगा. इथे फायनल छोटं मोठं फिनिशिंग सुरू आहे आणि हे आहे आपलं फायनल डेकोरेशन. बॉस बेबी थीम आहे. त्यानंतर आपण गेट केलंय बाहेर, वेलकम बेबी बोर्ड केलाय. मी बोललेली मगाशी स्टँडला 12 मंथची फोटो, बाकी बॉस बेबीची थीम, केकचे टेबल पण आपण त्यामध्ये लाईट, कटआउट हे सगळं आपण प्रोव्हाइड करतो. कटआउट नाही म्हटले तरी 6 ते 7 कटआउट्स आहेत. हॅपी बर्थडे आहे निऑन लाईट मध्ये. LED लाईट्स आहेत. सो तुम्हाला कसा वाटतोय आपला बॉस बेबी थीम आणि आपले डेकोरेशन्स आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आता एक डेकोरेशन करून आली आहे. आता सेकंड डेकोरेशनला चालली आहे. हालत थोडी खराब आहे पण मजा येते. आनंद वाटतो ह्या गोष्टींमध्ये. खूप छान वाटतं. आता सेकंड डेकोरेशन इथे झालाय एक प्रॉब्लेम. लास्ट डेकोरेशन मी जिकडे केलेलं तिथे रिंगचा एक पार्ट राहून गेलाय. त्यामुळे मला असं काहीतरी ऍडजस्टमेंट करून थोडा क्लाउड वाला लुक देते डेकोरेशनला. इथे मी आता बलून फुलवायला स्टार्ट केलंय आणि इथे ह्या प्रोग्रामला मी एकटीच गेलेली, एकटीनेच डेकोरेट केलेलं आहे सगळं. बलून माझे सगळे फुलवून झालेत. आता मी लावते रिंगला. हे आहे माझं फायनल डेकोरेशन. थोडं युनिकॉर्न वगैरे असं टाकून कलरफुल बलून्स. हे घरगुतीच होतं पण लिटरली हातांची ही अशी हालत होते, म्हणजे शेतीत काम करून आली की काय असंच वाटायला लागलं मला. आणि ही नेहमीच होते हा, जेव्हा पण मी बलूनचं काम करते, मोठे प्रोग्राम्स असतात माझ्या हातांची हालत हीच असते.